स्पोर्टमॅन स्पिरिट त्या ठिकाणी दाखवलं खऱ्या अर्थानं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याला हवं असतं तर तो अजूनही मैदानावरती असता. पाठची कडा लागलाय, फक्त अपील त्या ठिकाणी झाली होती, पंचांनी त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला नव्हता, परंतु स्वतःहून त्या ठिकाणी त्यांनी डगआउटचा रस्ता पकडला आणि ते स्वतःहून घोषित केलं, होय मी बाद आहे. सर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठिकाणी देतोय. दशरथ भोईर सरांना विनंती करेन आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते हा सामनावीचा पुरस्कार ठिकाणी दिला जाईल. रोहनला बॉलिंग ट्रॅक वरती, हार्दिकला आपण पाहतोय आणि मालवण ग्रुप जिगरी यार सध्या मालवण ग्रुपचा जो VIP बॉक्स आहे त्यामध्ये आहेत आणि दादूस जे खऱ्या अर्थानं मुख्य मेंबर त्या VIP बॉक्सच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट हॅट्रिक जर का घेतली हार्दिकने तर त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि मालवण ग्रुप संपूर्ण ग्रुप कडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी असेल. इथे फटका तर खेळलाय संदीप, नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना आपण पाहतोय. पाठलाग चांगला केला बॉलचा आणि त्यानंतर 2 रन्स या बॉलवरती परिपूर्ण होत असताना आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय, धावसंख्या फलकावरती 6. 3 बॉलचा बरोबर खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या जर तुम्ही आता सभोवताली जरी फेरी मारली तरी देखील प्रेक्षक वर्ग मात्र मॅचचा आनंद घेत आहेत, एन्जॉय करतायत. आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे मित्र गायक टिकू सिंगर हेही पोहोचतात. टिकू आपलंही स्वागत आहे. 3 बॉलचा खेळ संपला, धावा 6, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हार्दिक 6 धावा स्कोरकार्डवरती. ओव्हरमधील चौथा बॉल ओव्हर द विकेट प्रचंड वेगाने टाकलाय. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह केला जातो, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलात. मिसफिल्ड आणि त्यानंतर या 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. बॅकअप तो देखील थोडंसं खराब होत असताना पाहायला मिळाला आणि त्याचमुळे या बॉलवरती 2 रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 8. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतायत संदीप यांच्यासाठी ते कॅश प्राइज आहे 500 रुपयांचं कॅश प्राइज, 100 रुपयांचं कॅश प्राइज अजय बोयर यांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. संदीप यांच्यासाठी ते कॅश प्राइज आहे. या बॉलवरती समोर फोर्स केला आणि बॉल सरळ इनफिल्ड वरून लॉंग ऑनच्या बाहेर जाईल की नाही तर यस इथे फायनली तो बॉल सीमारेषेच्या दिशेने गेला आणि संदीपच्या बॅट मधून चौकार. फोर्स केलं समोरच्या दिशेने, बरोबर फोर्स केलं बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि थोडंसं बॉलला हॅमर केलं असंच म्हणूया संदीपने. बरोबर फोर्स करत असताना हॅमर केलं, बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा बॉल कोलवा टप्प्याचा टाकलाय, सन्मान दिलाय, समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी लॉंगॉनचा तो आला मिड ऑफ पर्यंत येऊन त्यानं फिल्डिंग केलं. एक सिंगल कंप्लीट होईल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. टीम जय हनुमान वाडीव या संघाच्या 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांची मॅच आहेत. भौमिक इलेव्हन चिखलपाडा वर्सेस जय हनुमान वाडीव यांच्यामध्ये सध्या रंगलेली मॅच. मजा येईल या मॅच मध्ये. एक हलकंसं संगीत घेऊयात, डीजे कॅन्डीकडे जाऊयात आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. मध्ये तो कोणाच्या बाजूने जाणार, वाडीवच्या बाजूने जाणार की भौमिक इलेव्हन चिखलपाड्याच्या बाजूने जाणार, याच्यावरती प्रत्येकाच्या नजरा लागल्यात. कारण जसं मी एका गोष्टीचा उल्लेख केला, चिखलपाड्याने स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्याच्यासाठी एक पाऊल असं पुढे टाकलंय. म्हणजे बहुतेक जणांनी सांगितलं होतं बाबा चिखलपाड्याची नाईटची स्पर्धा येत आहेत, काही जणांनी सांगितलं होतं होईल नाही होणार, यांच्यामध्ये चर्चा होती. पण चिखलपाड्याच्या पोराने एकदा काही ठरवलं, मग जय महाराष्ट्र चिखलपाड्याची संपूर्ण टीम, त्यांच्यामध्ये विंकोजी मात्रे यांची साथ, श्रीकांतदादा भोईर यांची साथ आणि ही जर साथीदाराला मंडळी असेल ना संपूर्ण, मग ही स्पर्धा ऑलवेज होऊ शकते हे मात्र मैदानावरती दाखवलं आहे. आणि आज चिखलपाडा गावातील भरपूर सारे ग्रामस्थही आहेत, महिला भगिनी आहेत, विशेषतः महिला भगिनी आहेत, त्यांचाही प्रत्येकाचा सपोर्ट आहे, कारण प्रत्येकाचा रोल आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झालाय, पहिलाच बॉल चाललाय पाठीमागे, फाइंडिंगला पाठला केला होता बॉलचा, अगदी रेस लागले आहेत, बॉल पकडण्यासाठी ती रेस लागली, त्याच्यामध्ये बॉल जिंकली रेस, चेंडू सीमारेषेच्या पार आलाय, चौकार. क्रिएशन्सचे प्रोप्रायटर आदरणीय सुमित पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून जे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, डिझाईन केले गेलेत, क्रिएट केले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य अडगीन लाभलं गेलं. त्यांचं मनापासून आभार. जावत मॅचच्या दिशेने दुसरा बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॉल हवेमध्ये फटका फसलाय
परंतु शतशक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. प्रयत्न चांगले होते अतुलच्या माध्यमातून. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सनी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 19. चांगल्या सिच्युएशन्स मध्ये सध्या बॅटिंग करत असताना संदीपला पण पाहतोय. एक तर चांगली गोष्ट मैदानावरती काय वाढीवसाठी पाठीमागचे जवळपास तुम्ही जर 8 बॉलचा आलेख पाहिला ना, म्हणजे पाठीमागचे जर 8 बॉल जर तुम्ही स्क्रीनवरती जरी पाहिले ना, तर ते चित्र एक दाखवतात त्याच्यामध्ये डॉट बॉल नाहीये. म्हणजे एक विकेट वगळता टाइम लाईन मध्ये जर तुम्ही पाठीमागे पाहिलं चौकार 3 आले होते. त्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरल्या. सध्या चेंडू चालला स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने. जोपर्यंत बाउंड्री लावून खेळाडू येतील, फिल्डिंग करतील, एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती 20 धावा. म्हणून हार्दिक आपण एका गोष्टीची चर्चा करतोय. 4 ओव्हरची मॅच खेळतात. किती बॉल तुम्ही डॉट टाकणार, किती बॉल तुम्ही डॉट खेळणार आणि किती बॉलवरती रन येणार, ह्या देखील क्रिकेटमध्ये सर्वाधिक इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि 4 षटकांचा फॉर्मॅट आहे, हे एक महत्वाची बाब आहे. कालच्या दिवसामध्ये धनंजय सर 4 षटकांमध्ये 24 रन्स देखील डिफेंड होताना आपण पाहिल्यात आणि 4 ओव्हर्समध्ये 37 रन्स चेस होताना देखील आपण पाहिल्यात. त्याचमुळे एक एक चुकी तुमची भरपूर महागात त्या ठिकाणी पडू शकते. त्यामुळे इथे ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्यांच्यावरती लक्ष द्यावं लागणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला मैदानामध्ये. ज्या पद्धतीने या बॉलला डिलिव्हर केलं होतं राहुल पाटीलला आपण पाहतोय. सबसेकातील राहुल पाटील ही टॅगलाईन नेहमीच म्हटली जाते जेव्हा राहुल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती असतात. आणि चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला गेलाय. तुम्ही सफल झाले, पंचांनी त्याच सांगितलं एकदा सफल झाले, बाहेर निघाले. वाईट द्यायचं नाही मैदानाच्या मध्ये, ते चित्रही असतं. कारण एकदा की तुमच्या पायाची मोमेंट, तुमच्या पायाची हालचाल जरी जराशी झाली का पंच मात्र बरोबर जो बाहेरील मुख्य वाईड लाईन आहेत ती पाहतायत आणि तिथून मात्र तो डिसिजन देण्यात येतो. पहिला 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलायत, फिल्डिंग केलंय. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 21. थोडंसं अपडेट लेट होतं त्याच्यामुळे सिंगलच्या मदतीनं धावात 21 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धनंजय सर तब्बल 13 रन्स झाल्या होत्या. परंतु या ओव्हरमध्ये जो कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळाला राहुलच्या माध्यमातून, राहुल देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. या देखील गोष्टीवरती चर्चा केली जाईल. हा देखील पिकअप शॉट डीपमध्ये बॉल त्या ठिकाणी निघून जातोय. नवनाथ पाटीलला आपण पाहतो. एक सिंगल या बॉलवरती घेतली जाईल आणि सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22. खऱ्या अर्थानं 2 ओव्हर्समध्ये इथून ऍब्सोल्युटली 26 डिझर्व होत आहेत 2 षटकांमध्ये. परंतु या ओव्हरमध्ये झालेला कमबॅक हा देखील एक चर्चेचा विषय मैदानामध्ये बनत असताना. या बरोबर 2 षटकांचा खेळ संपला. 11च्या अगदी त्या धावगतीनं 22 धावा सध्या जय हनुमान वाढीव या टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये आणखीन जर 20-22 आल्या तर 44 जवळपास 44 पर्यंत पोहोचेल. पण चिखलपाड्याचा संघ काय विचार करतोय? मागच्या मॅचचा जो पाठलागाचा विचार करता हार्दिक, या मॅच मध्ये कमीत कमी 40 धाव्यांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न समोर एम तोच आहे. किमान 40 धावा आणि 40 धावा जर घरच्या मैदानावरती आपण थांबवू शकलो तर तो एक प्लस पॉईंट होईल. दुसऱ्या बाजूने वाढीव विचार करतायत या मॅच मध्ये किमान 50ची वेळेस त्याला ओलांडण्याचे आहेत. कारण मागचा मॅचचा अहवाल पाहता वाढीवचा या मॅच मध्ये किमान 50 धावा बनवण्याचा प्रयत्न टीम वाढीवचा संघ करेल मैदानावरती. एक हलकं संगीत घेऊया आणि येऊयात. मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालंय. बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी हे कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक जर घेतली तर 3000 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं जाईल. मालवण ग्रुप जिगरी यार त्यांच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक वरती कोण आलाय? नवनाथ पाटील. प्राऊड ऑफ चिखलपाडा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल या ओव्हर मधील पहिलाच बॉल त्या ठिकाणी हुक शॉट त्या ठिकाणी खेळला गेला आणि आता बॉल चाललाय फाईन लेगला. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. चौकार 4. बच्चे कंपनी माहित आहे बाबा, रविवारचा दिवस आहे, शाळेचा सुट्टीचा दिवस आहे, सर्व एन्जॉय करतात, मजा करतायत. मजा करण्यासाठी सर्व इथे आल्यात. आणखीन एक फटका मैदानाच्या आतमध्ये. संदीपच्या नावाची हवा आणि संदीप बाबा टोकतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकाराची हवा येतोय. षटकार धावा धाव फलकावरती 32.
पाहायला मिळतं 32 रन्स स्कोर करत ते लागला गेल्यात. वाढीव क्रिकेटचा अनपेक्षित सम्राट आणि त्याच्या बॅटमधून एक तेजस्वी प्रकाश दाखवणारा षटकार मैदानावरती आलाय नवनाथ पाटीलच्या अगेन्स्ट. 32 स्कोर कार्ड वरती तिसरा बॉल या ओव्हर मधील हा कमी गतीने टाकला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. धनंजय सर, ही बॅटल भौमिक 11 जयमाश चिखलपडा आणि त्याचबरोबर जयमान वाडीमध्ये तर डेफिनेटली आहे. DRS तरीके घेतला जातोय, परंतु दुसऱ्या बाजूला ही बॅटल कॅप्टन वर्सेस कॅप्टन मधली आहे. चला तिसऱ्या पंचायतील पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. काय कशा पद्धतीने काय गोष्टी घडल्यात. चला, अंपायर्स कॉल त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे, कारण बरोबर बॉल जिथे पिच झालाय आणि जिथून बॉल खऱ्या अर्थानं ट्रॅव्हल होतोय, बरोबर बॉलर त्या ठिकाणी समोर आलाय आणि तो कॅप्चर झालेला नाहीये. त्याचमुळे अंपायर्स कॉल त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. 3 बॉलचं केलं ठिकाणी झालं. बॅटिंग करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा रिव्ह्यू तरीकेने मिळेल, कारण हा अंपायर्स कॉल आहे. 32व्या फलकावरती 3 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय. नवनाथ स्वतःला बॅक करण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःला मोटिवेट करतोय या मॅच मध्ये परत आणण्याचा कमबॅक त्या ठिकाणी स्वप्न घेऊन उतरलाय. हा देखील बॉल बीट केलाय, लेग मैदानामध्ये टाकला होता आणि आता डाऊनफॉल मधून स्वतःला बाहेर काढण्याचं काम मैदानावरती करत असताना नवनाथ पाटीलला आपण पाहतोय. पाठीमागचे 2 बॉल पाहिले तर पाठीमागच्या 2 बॉलवरती हलकासा टाळ्यांचा आवाज आलाय, म्हणजे इतकाही नाही आला पण थोडा आलाय. पाठीमागून चिखलपड्याच्या समर्थकांनी तर टाळ्या काही जणांनी वाजवल्यात, काही जणांनी एकमेकांच्या अगदी हाताला हात लावला, बाबा टाळ्या वाजव. सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. काही जण सांगतात, काही जणांच्या भावना आहेत. धपलकावरती दबा 32 रिव्ह्यूचा वापर केला, त्याच्यामुळे तोही पाहण्याचा प्रयत्न. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. काय घडलंय त्या ठिकाणी, कारण अंपायर पंचांचा कॉल बाकीच्या गोष्टी पंचांवरती आहे, त्यामुळे तिसरे पंच येतील, पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत. काय घडलंय नाही घडलंय. बघूयात काय घडलंय. ज्यावेळी तो बॉल हाताळलाय त्यावेळी कुठून कुठे गेलाय, कुठे नाही गेला हे पाहण्याचा प्रयत्न तिसऱ्या पंचाने पाहिलात आणि दर्शवलायत. इट्स अ फाईट डिलिव्हरी, योग्य बॉल आहेत. कारण तुम्ही ज्यावेळी सफल झाले बाहेर निघाले, बाहेर निघाल्यानंतर स्वाभाविक आहेत. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल हुकच्या पटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. वॉट अ कॅच, दर्जेदार झेल टिपलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होते जतीन टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर सुरू झालाय. एक गाणं घेऊयात आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. म्हणून हार्दिक म्हटलं ना, बाबा तुमच्या टाळ्यांचा गजर तुम्ही किती वाजवणार. आता काही जणांनी बरोबर चिखलपाड्याच्या त्या टाळ्या वाजवण्यासाठी थोडा कंजूसपणा केला होता, पण अशा कॅचसाठी टाळ्या नाही वाजवणार. मग कधी टाळ्या वाजवणार. तो टाळ्यांचा आवाज आला होता. 32ला 2 विकेट. नवनाथनं कमबॅक केलाय मैदानाच्या मध्ये. हार्दिक कमबॅक खऱ्या अर्थानं आज गरजेचा होता नवनाथ पाटीलचा, आणि आज खऱ्या अर्थानं आवर्जून एक उल्लेख करावा लागणार आहे, कारण मागील काही स्पर्धा जर आपण पाहिलं तर अतिशय पाठफेज मध्ये नवनाथ स्वतःला सावरत होता आणि आज त्याच्या बॅट मधून षटकार देखील आलाय आणि आता गोलंदाजी देखील त्याची चांगली झालाय. शेवटचा बॉल तो देखील आता आपल्या बाजूने या ठिकाणी आणलाय आणि ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 32ला 2 अशी स्थिती सध्या मैदानावरती आपण पाहतोय. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे, जो VIP बॉक्स सेंटर ऑफ अट्रॅक्शन मालवण ग्रुप जिगरी यार जिथे आहेत तिथे फक्त जे मालवण ग्रुपचे सदस्य असतील ते फक्त VIP बॉक्स मध्ये असतील, याची नोंद आपण घ्यायची. समालोचक कक्ष जर पाहिलं तर इथे टेक्निकल टीम असते, पण आज इतका समालोचक कक्ष भरलेला पहिल्यांदा पाहिलात, कारण इतके सारे जण हे सपोर्टर्स आहेत.
वाढीवचे आहेत, चिखलपाड्याचे आहेत, काही आपल्या आयोजन कमिटीचे मेंबर्स आहेत. 32ला 2 विकेट, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चौथ्या षटकाला सुरुवात होत आहे. चौथ्या षटकाला सुरुवात, गोलंदाजीवरती यश आलाय. चर्चा एका गोष्टीची होणार आहेत. यश सध्या पहिला बॉल घेऊन, पहिला बॉल लोअर फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय मालवण स्टँडच्या दिशेनं, बॉल चाललाय, एक कंप्लीट, फेकी चांगली झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट होईल. 2 धावा येतील. 2 धाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती वाढलाय, जाऊन पोहोचतायत 34च्या घरामध्ये. हार्दिक 34वां फलकावरती पहिल्या बॉलचा क्रेडिट झाला. तस्वीर भी बदलेगी और तकदीर भी बदलेगी. तू मेहनत कर, तेरे हाथों की लकीर भी बदलेगी. मेहनत करायची आहे मैदानामध्ये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हरला शतशत तारखेने पोहोचतात. त्यांना बीट करून बॉल सरळ सीमा रेषा पार आणि विनायक पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. 4. जर का विकेट हॅट्रिक घेत आहेत तर विराजदादा पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज साठी असेल यश पाटील साठी. धावसंख्या फलकावरती 38, 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. विनायक पाटील एक असं नाव आहे जो कधी हार मानत नाहीये आणि तो या मॅच मध्ये देखील हार मानणार नाहीये आणि तो आता सध्या दाखल झालाय बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये. विनायकचा जसा नावाचा उल्लेख केला बाबा, विनायक वाढीवचा विनायक व्ही फॅक्टर आहे. हा संघाचा व्ही फॅक्टर ठरणारा विनायक आहे. तो सध्या स्ट्राईक एंडला हॅमर करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये उंच गेला, दूर गेलाय का? दूर नाही गेला. आता जिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय, जिथे जायला हवा तिथेच गेलाय आणि क्षेत्ररक्षक होता श्लोक श्रीकांत भोईर. त्याने टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. कुठे ती खूप चांगल्या पद्धतीने नाचतात, ती डान्स करते, एन्जॉय करतात आणि जय जय महाराष्ट्र गाणं लागल्यावरती प्रत्येकाच्या अगदी ते हृदयामध्ये किंवा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल येत आहेत. कारण दर्याखोरांचा उल्लेख, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य किती मोठं आहे, अगदी सर्व काही गोष्टी त्यामध्ये पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा मात्र बॉल चांगला टाकलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे विकेट येऊ शकतायत. पाठीमागे तो बॉल तर पकडलाय, आता तिथे विकेट येत आहेत. फलंदाज बाद होईल. विकेट सॅक्रिफाय करावी लागल्यात. फलंदाज बाद. त्याआधी जो एक झेल पकडला श्लोक भोईर यांच्या माध्यमातून, त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज अश्विन मामा पाटील अर्थातच अश्विन शेठ यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज झालंय. मैदानाच्या आतमध्ये यश देखील कमबॅक करू लागलाय आणि तो सध्या जिंकण्याची स्वप्न घेऊन मैदानावरती उतरलाय. बॉल बॅटर मैदानावरती पाहायला मिळतो. लॉंगॉन मध्ये फिल्डर येत आहे सुमित पाटील आपण पाहतो. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 रन त्या ठिकाणी सुखरूपरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावेने धावसंख्या फलकावरती 40. आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आता इतिहास काय सांगेल. नाही, अश्विन मामा आहेत बाबा. अश्विन शेठ या नावानं प्रसिद्ध आहेत. घड्या मामाच दिसत नाहीयेत, बाकी सर्व दिसत आहेत. कारण घड्या मामाने एन्जॉय भरपूर केलाय. भरपूर डान्सर इथे आले होते. 40ला 4. ऑप्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी चांगला बॉल टाकलाय. एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. यशनं चांगलं षटक टाकलंय. म्हणजे बरेच जण या मैदानावरती रात्री झोपणारे होते, त्यामधले काही जण होते, त्यामधला यश पण होता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या मध्ये हाताळल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 41 रन करायच्यात मैदानाच्या मध्ये. 42 42चं लक्ष असणार आहे. एक हलकसं संगीत घेऊया आणि त्याच्यानंतर येऊयात या मॅचच्या दिशेनं. 42.
एक धाव त्या ठिकाणी घेतली गेले. एक कॅश प्राइज झालं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. अर्थातच भौमिक इलेव्हन जय मास्टर चिखलपाडा संघाचे जे फलंदाज आहेत 3 बॉलवरती 3 षटकार जर का येत आहेत तर अमोलदादा भोईर ज्यांनी हा संघ पुरस्कृत केला आजच्या रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आणि 2 प्रत्येकी षटकार आणि 2 प्रत्येकी चौकार जर का येत आहेत तर इथे मालवण ग्रुपमध्ये जे VIP गेस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थातच दादू यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जतीन पाटीलच्या बॅट मधून धमाका षटकार. ज्यावेळी षटकार गेला ना काही जणांच्या बरोबर 2 हात तोंडावरती आले होते. पंचांचा नोबॉलचा इशारा आहे कारण मंचावरती काही महिला भगिनी आहेत ना बरोबर त्याही अगदी घाबरलं की हा विकेट गेलाय की काय गेलाय पण नाही क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलात आणि पंचांना सांगितलं इट्स अ नो बॉल 6+1. आता तोफा मिळाल्यात म्हणजे दिवाळी येण्यासाठी भरपूर दिवस आहेत पण तो बोनस आताच देण्यात आलेला आहे 7 धावेचा. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज किरण घरत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि 3 बॉलवरती 3 षटकार जर का येत आहेत तर अमोलदादा भोईर यांच्या माध्यमातून 5,000 आणि दादू यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल प्रत्येकी 2 षटकार आणि प्रत्येकी 2 चौकारासाठी. फ्रीडचा बॉल या मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये बॉल होता क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी कृष्णा राऊत त्याने कॅच तर घेतला परंतु फ्रीट होता. आता बऱ्याच जणांना वाटलं बाबा कॅच घेतला फलंदाज बाद झाले असं नाही आहेत फ्रीट होतात आणि फ्रीट असल्या कारणामुळे तिथे मात्र फलंदाज सेफली आहेत. धावा फलकावरती 9 रन करायचे 42. बाबा आता हार्दिकचा मोबाईल इतका बिझी झालाय ना की त्यालाही कॉलवरती कॉल येऊ लागले आहेत. आता तो कोणाचा कॉल उचलणार हा त्याला प्रश्न आहे. फटका खेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतो उलट दिशेने जाऊन कॅच घेणं थोडं कठीण असतं परंतु प्रयत्न चांगले होते. 2 धाबा त्या ठिकाणी इझिली कंप्लीट होत आहेत. धावा फलकावरती 11. 3 बॉलचा खेळ संपलाय. फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी मिळालंय. जी स्टार्ट भौमिक इलेव्हन जय मास्टर चिखलपाड्याला हवी होती ती स्टार्ट या ठिकाणी मिळालंय. आणि टार्गेट कुणाला केलंय बँक ऑन द टार्गेट अंकुशला केलंय. समोरच्या टीम मधील सर्वाधिक घातक आणि डेंजरस बॉलर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये ही स्टार्ट केली गेली. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. डीप मध्ये लॉंगरला फिल्डर पोहोचतील. 1 रन कंप्लीट केलंय आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 12. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. खऱ्या अर्थानं जे बॉन्डिंग पहिल्या षटकामध्ये हवं होतं धनंजय सर ते बॉन्डिंग मैदानामध्ये क्रिएट झालंय जतीन आणि मिथून मध्ये. म्हणून म्हटलं ना बाबा एनर्जी लेवल वाढवण्यासाठी खेळाडू तर खेळतायत पण त्यांची एनर्जी बूस्ट करण्यासाठी ज्या महिला भगिनी मंचावरती आहेत त्याही एनर्जी वाढवतात कारण टाळ्यांचा गजर आहे तो खूप महत्वाचा असतो आणि तो जर एकदा की आला ना का मग खेळाडूंचा तो उत्साह वाढत असतो. सध्या पंचांचा बोट हवेमध्ये कारण बरोबर समोर आढळल्यात जी जतीनची विकेट हवी होती टीम वाढीवला ती वाढीवनं विकेट मात्र मैदानाच्या मध्ये मिळवल्यात. 12 वरती पहिला धक्का टीम भौमिक इलेव्हन चिखलपाड्याला. लागलाय बिंदास लावा तुम्ही फिल्डिंग. मैदानामध्ये दाखल झालाय चिखलपाडाचा किंग अर्थातच हार्दिक भोईरला पण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. जसं हार्दिकने म्हटलं बाबा चिखलपाड्याचा किंग मैदानावरती आलाय आता प्रत्येकाच्या नजरा त्याच्यावरतीच आहेत. हार्दिक आलाय. हार्दिकचं नाव जर तुम्ही जर थोडं वेगवेगळं केलं ना हार्दिक नाही तो हरदिन आहे. हर दिन मैदानाच्या मध्ये खेळणारा हार्दिक आहेत आणि आता हार्दिक मैदानाच्या मध्ये हर दिन सारखा कसा खेळतोय. समोर अंकुश आहे मैदानाच्या मध्ये शेवटचा बॉल त्यांना टाकायचा. धावा दिला 12. कोलवटप्पाचा बॉल टाकण्याचा प्रयत्न चेंडूला खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट होईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपेल. धाव फलकावरती 13. पाठलाग करायचा मैदानाच्या मध्ये 42चा समीकरण तुमच्या स्क्रीनवरती येईल. येणारे 18 बॉल रन करायच्यात 29. एक हलकसं संगीत किंवा डीजे कॅन्डीकडे जाऊयात आणि येऊयात हार्दिक यांच्या दिशेने 18-29.
हार्दिक मैदानावरती दाखल झाला आणि हार्दिकसाठी कॅश प्राइज मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय सलग 3 षटकार जर का येत आहेत तर तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये कृष्णा राऊत, वय वर्ष 38, परंतु तरी देखील 30 धमक आणि 30 फिटनेस. जणू काय अजूनही कृष्णाचं वय 30च्या घरामध्ये आहे, कारण अजूनही तोच वेग, अजूनही तोच दरारा आणि तीच दहशत मैदानामध्ये कृष्णाची आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज खरी गरज आहे, कारण 18 मध्ये 29 रोखायच्या आहेत. समोर हार्दिकला आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कृष्णा तर दुसऱ्या बाजूला हार्दिकला आपण पाहतोय. पहिला बॉल या ओव्हर मधील पहिलाच बॉल यॉर्करने सुरुवात त्या ठिकाणी केलाय. कृष्णाचा जो स्ट्रॉंग बॉल आहे तो ऑफर केला होता आणि इथे एक सिंगल मिळेल या बॉलवरती. आता 17 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज. नाही, जसं कृष्णाचा उल्लेख केला बाबा, वाडीव एक्सप्रेस या नावाने या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. 14-1 आतापर्यंत कंडिशन आहेत आणि वाडीव म्हटलं तर बाबा एक बेट आहे. त्या बेटाच्या अगदी जवळपासून आलेला संघ आहे वाडीवचा संघ. दुसऱ्या बाजूला टीम चिखलपाडा आहेत. भौमिक इलेव्हन चिखलपाडा घरच्या मैदानावरती सध्या ते खेळतायत, त्यामुळे नजरा त्यांच्यावरती असणार आहेत. गोलंदाज कृष्णा तयार, समोर मिथुननं फटका खेळलाय. चनुमात्राचा लॉन साईडला टर्न केला बॉलला, मिड विकेटला प्रोटेक्शन, फिल्डिंग केलाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. त्याच्या चपलाईनं हरणाच्या वेगानं त्याच्यापेक्षाही फास्ट मैदानाच्या मध्ये सध्या हार्दिक धावतोय आणि धावसंख्या धावपलकावरती 16. हार्दिक तर धावतोय, परंतु दुसऱ्या बाजूला मिथुन, त्याचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण वय वर्ष 40+ तरी देखील तीच फिटनेस आणि तीच धमक रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं जयमाश्र संघाचा चिता मैदानामध्ये अर्थातच मिथुन आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन झालं होतं, चेंज ऑफ द पेस स्लोअर वनचा आविष्कार त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि इथे 1 रन मिळेल या बॉलवरती. आता मागील 3 बॉल मध्ये इम्पॅक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय कृष्णाचा. कदाचित आता गेम चेंजिंग ओव्हर हे ठरवू शकतात जर येणाऱ्या 3 बॉल मध्ये मोठे फटके आले नाहीत तर. नाही, दुसऱ्या बाजूला तुमची अगदी कसोटी आहे. कृष्णाच्या अगेन कसं खेळणार, कारण कसोटी आहे. तुम्हाला मैदानाच्या मध्ये काही गोष्टी समजायच्या आहेत. जसा क्रिकेटचा खेळ नेहमी म्हणतो ना आपण, भरपूर वेळा मोठ्या पटकाने खेळला जातो का? नाही, क्रिकेटचा खेळ डोक्यानं खेळला जातो. मैदानाच्या मध्ये कृष्णा रेडी. कृष्णाचा बॉल अगदी बॉलला उडवलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार 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 पार, सिक्सर. थोडं टेन्शन आमचं टिकू सिंगरचं पण वाढलंय, कारण या षटकारांना धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 23 आमचे काका खूप चांगले नसतायत. कारण तुम्ही नसतात, आम्हाला बरं वाटतंय, एन्जॉयमेंट वाढतायत. आणि एन्जॉय आयुष्यामध्ये काय, आयुष्यामध्ये एन्जॉय नावाची गोष्ट आहे. एन्जॉयच करायचं आहे, कारण कधी कोणाचं काय होईल आज कोणीच सांगू शकत नाही. जे काय करायचं आहे एन्जॉयमेंट करा. धावफलकावरती धावा आहेत हार्दिक 23 धावा स्कोरकार्डवरती. चिखलपाडाचा किंग त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. फक्त किंग नाही तर किंग मेकर आहे मिस्टर हार्दिक भोईर. बॅकफुटला जाऊन इनफिल्ड वरून स्लॅश केला आणि हा देखील बॉल पॉइंटला फायनली क्लिअर झालाय. हार्दिकच्या बॅट मधून अजून एक धमाका, चौकार. चिखलपाडा क्रिकेटचा ध्रुव तारा आणि त्याच्या बॅट मधून सध्या रन्स येऊ लागल्यात आणि मागच्या 2 बॉलवरती अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवत असताना हार्दिकच्या बॅट मधून सलग जर 2 षटकार येत आहेत तर धनेश पटेल यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी दिला जाईल. 27 फलकावरती 5 बॉलचा केला या ठिकाणी झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील कॅप्चर ऑफ दी ओव्हर या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाज कृष्णाला केलंय. मागच्या 2 बॉल मध्ये टार्गेट केले गेलंय आणि काउंटर अटॅक सध्या सुरू आहे मैदानामध्ये हार्दिक भोईरचा. शेवटचा बॉल बॅटच्या समोर, मैदानाच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग अँड हँडसम हार्दिक भोईरच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. थँक्यू. तुमचं एनर्जी
येतात कारण हे काका बरोबर त्या दिवशी त्यांनी आम्हाला कव्वाली पण ऐकवल्यात खतरनाक. त्या दिवशी रात्री बादशाह पाटील काय खतरनाक. क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे अरुण पाटील. अरुण बादशाह खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. आणि जर का इथून हार्दिकच्या बॅटमधून 3 बॉलवरती 3 षटकार येत आहेत तर मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि दादूस खऱ्या अर्थानं दादूस आणि त्याचबरोबर हार्दिक मध्ये जे नातं आहे, जिवलग मित्र काय असतात त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हार्दिक आणि दादूस. आणि जशी हार्दिकच्या बॅटमधून बॅटिंगला सुरुवात झाली, रन्स येऊ लागल्या आणि दादूसच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील आलंय. हे फक्त कॅश प्राइज नाहीये तर एक मोटिवेशन आहे, एक प्रेरणा आहे, एक खऱ्या अर्थानं उत्साह देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. आता 12 बॉल आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज. 12 बॉलमध्ये 9 धावेची गरज आहे. तिसऱ्या षटकाला झालाय सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल सोडून दिलाय बाकीचं काम पंचांवरती टाकलंय. पंचांनी अगदी 2 हात हवेमध्ये फैलावल्या. सांगितलं बाबा इतका वाईट, इतका बाहेर गेलाय, वाईट सांगितलंय, वाईट टाकलाय. संघाची वेळ वाईट येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 2 धावा ऍड होत आहेत. धावा फलकावरती 35. नाही वाईटला गाणं नाही लागत, गाणं चौक्या आणि षटकारात लागतं. 12 मध्ये 7. बाबा आता टिकू सिंगर जर पाहिलं तर तोही आता 5व्या गेअरवरती गेलाय का त्याचंही टेन्शन वाढत चाललंय. सध्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं झोप उडायला पाहिजे होती टिकूची, परंतु तो झोपलाय मैदानामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला हार्दिकच्या डोलामध्ये विजयाची आग मैदानामध्ये पाहायला मिळते आणि त्याच्या बॅट मधून स्वीट हिट ग्रेट शॉट ऑफ द नाईट. गाथा मैदानाच्या आतमध्ये यशोगाथा गायत असताना आणि ही फॅन फॉलोविंग आपल्या कुशल नेतृत्वावरती, मेहनतीवरती कमावलंय हार्दिक भोईरने. आणि आज त्या मेहनतीचा गौरव, त्या मेहनतीचा सन्मान या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतो. अतिशय कमी वयामध्ये बाबांचं छत्र हरवलं परंतु आज मागे फिरलेला नाहीये. आज या ढाण्या वाघानं स्वतःला कमबॅक करून दाखवलंय आणि आज स्वतःला सांगतोय मी अजून हरलेलो नाहीये, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये. 11 बॉलचा खेळ आता इथून 10 बॉलचा खेळ आहे. 10 बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. भौमिक 11 चिखलपाडा संघ डॉमिनेट केलाय. म्हणून म्हटलं ना बाबा आज त्यांना असलेला सपोर्टिंग स्टाफ, कारण काही असे सिनियर खेळाडू आहेत ते आज आले आहेत. आज गावातील प्रत्येक जण या ठिकाणी आलेले आहेत, कारण प्रत्येकाला मॅच पाहायची होती. आपला चिखलपाडा संघ खेळतो ते प्रत्येकाला पाहिजे आहेत. 1 धावेची गरज. थोडा वेट अजून करावा लागेल. हो थोडा वेळ अजून थांबावं लागेल, कारण येणारे बॉल आहेत 9 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. याच्यानंतर होणारा जो मॅच आहे तोही लगेच सुरू होणार आहे. चिखलपाड्याचा संघ मैदानाच्या मध्ये आता का तो मॅच खेळतोय का याच्यामध्ये देखील लक्ष आहे. शुक्र नायको भोईर सरांच्या माध्यमातून हार्दिकसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि आपणा सर्वांचे लाडके दादूस त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी येत असताना आपण पाहतो. आणि ती विजयाची धाव, विजयाचा गुलाल त्या ठिकाणी उधळला गेलाय. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन भौमिक 11 चिखलपाडा, अभिनंदन.